चला सामना सुरू होतोय आणि ऐकूया आपण खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करूया आपण व्हॉइस ऑफ बदलापूर आमचे अत्यंत जवळचे मित्र एक टॅलेंटेड समालोचक अनुजजी मोरे सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत या पहिल्या इनिंगसाठी. यस आपण विशेष सन्मान जरूर करतोय करताना इथे उपस्थित सन्माननीय नरेशजी माळीस यांचा देखील विशेष सन्मान आपण करतोय. या नरेश दादा आपला देखील सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण पार पाडणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर आमचे निलेशजी शेळके साहेब देखील इथे उपस्थित आहेत. प्रवीणजी माळी साहेब, नितीनजी कडव साहेब इथे उपस्थित आहेत. सर्व पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जरूर करणार आहोत. या स्पर्धेचे शिल्पकार घटक सन्माननीय नितीनजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहतोय देविदाजी जमदारे साहेब देखील इथे उपस्थित आहेत. त्यांच्या शुभाचे आपण पाहतोय नरेशजी माळी साहेबांचे यथोचित मान सन्मान आपण जरूर करतोय. विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचा नक्कीच केला जातोय. खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा आणि मानाची स्वाभिमानाची स्पर्धा तुम्हाला पाहायला जरूर मिळते. नुकतंच आपण पाहिलं देखील असेल विराजी देशमुख साहेब देखील इथे मुख्य व्यासपीठावरती जरूर विराजमान आहेत. तदनंतर आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती निलेशजी शेळके साहेब, मी विनंती करेन आपण या आपला देखील विशेष सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण संपन्न करतोय. आता आज अंतिम दिवस आहे, महत्वपूर्ण दिवस. बरेचशी पाहुण्यांची मांडे तुम्हाला जरूर पाहायला मिळेल कारण की विशेष प्रेम या सावरे गावावरती सर्वांचंच राहिलंय आणि क्रिकेट म्हटलं तर सर्वांचा आवडीचा खेळ म्हणजे क्रिकेट आहे आणि सातत्याने आज भरपूर पाहुण्यांची मांडे तुम्हाला जरूर पाहायला मिळते. निलेशजी शेळके साहेब यांचा देखील विशेष सन्मान पार पाडतोय. तदनंतर मी विनंती करेन प्रवीणजी माळी साहेब आपण देखील यायचंय, आपला देखील विशेष सन्मान पार पाडतोय. खऱ्या अर्थाने चमचमणारी ट्रॉफी आपण पाहू शकाल. ब्युटिफुल ट्रॉफीज आहेत, आकर्षक या ट्रॉफीज आहेत आणि या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत आदरणीय विराजजी देशमुख साहेबांच्या माध्यमातून. त्यांचं देखील मी मनापासून आभार मानेन कारण की त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. कारण की या ट्रॉफीज चमचमणाऱ्या या ट्रॉफीज लाभलेल्या आहेत या स्पर्धेसाठी. तदनंतर मी विनंती करेन नितीनजी कडव साहेब आपण देखील यायचंय, आपला देखील विशेष सन्मान आपण नक्कीच करतोय. आकाश जाधव साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. जनार्दन भोपी साहेबांच्या शुभ हस्ते आपण आकाश जाधव साहेबांचा इथे सन्मान करूया. विराज दादा देशमुख यांचे खंदे समर्थक, काराव गावचे युवा उद्योजक आदरणीय रुपेश बनोटे साहेबांचे देखील आगमन होते, त्यांचे देखील स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स अनुजजी मोरे सर. येस, थँक्यू सो मच. कल्याण डोंबोलीचा एक बुलंद आवाज, रोशन संतेश सरांचा आवाज खरं तर तुम्ही पाहत होतात, ऐकत होता आणि धन्यवाद, थँक्यू सो मच. राहुल चव्हाण सर यांचा आवाज देखील तुम्ही पाहतात, ऐकतात, खरं अनुभव करतात. नेहमीच सातत्याने जेव्हा जेव्हा या क्रीडा नगरीमध्ये स्पर्धा होत असते आवर्जून नक्कीच हा आवाज तुम्हाला नक्कीच ऐकायला मिळतो राहुल चव्हाण सरांचा. यस, वळतोय ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. एक महत्वाची लढत मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगते. एका बाजूला टीम काराव त्याचा अगेन्स्ट फाईट करत असताना तुम्हाला कात्रप या दोन्ही टीम्स मध्ये मॅच पहिल्या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं तब्बल 18 धावा इथे या धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 18 ऑन अ बोर्ड. स्ट्रायकिंग वरती आपण जर पाहिला तर बॅटर नक्कीच सैनात आहे, अक्षय आहेत. एका बाजूला अक्षय आणि राहुल ही जोरदार त्यांचा खेळ चालू आहे. एक ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. हो, इकडे देखील आपण पाहतोय चॉप करण्याचा प्रयत्न होता परंतु इथे देखील हा डॉट बॉल आहे. बॅक टू बॅक 2 डॉट. सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये जरूर 18 आले असतील परंतु तदनंतर कमबॅक करून देण्याचं काम
इथे नक्कीच सागरने केलंय. खरंच कौतुक करावं लागेल, कारण की या पहिल्या ओव्हरमध्ये एका गोलंदाजाने तर धावा दिल्यात, परंतु मी कशा देऊ हे मात्र सांगितलंय सागरने मैदानाच्या आतमध्ये. आणि त्याचे सख्खे बंधू आपण पाहतोय की राहताना पहिल्या षटकामध्ये ज्याने गोलंदाजी केली राकेशने, आणि त्याचे बंधू आता सागर तुम्हाला पाहायला मिळतात. छोट्या भावाने करताना धावा दिल्यात, परंतु आता मोठा भाऊ सांगतोय त्याची जागा मी भरून काढणार आहे, आणि ते मात्र मैदानाच्या आतमध्ये जरूर करतात. इथे देखील एक सिंगल. 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. एकोणीस धावा फलकावरती आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. काराव म्हटलं तर सुंदर मैदान कारावचं तुम्हाला जरूर पाहायला मिळतं. यशीच्या एकदम बाजूला आणि मोठमोठ्या स्पर्धा देखील त्या मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि जरूर इथे देखील एक सिंगल. आणि काराव म्हटलं तर ते मैदान अगदी आपण जर पाहिलं तर सीताराम दगडू बोनोटे क्रीडांगण तुम्ही नेहमीच कारावला पाहत असतात. आमचे दिवेश बनोटे यांचं राहताना आजोबांच्या नावानी हे मैदान तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतो. ते देखील इथे उपस्थित आहे. दिवेश आपलं देखील स्वागत आहे. वेलकम दिवेश बनोटे. हो, इकडे देखील टप्पा चांगला. प्रॉपर टायमिंगचा वापर करायचा होता बॅटरला, परंतु इथे बीट झाले. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये जरूर तुम्हाला पाहायला मिळतं. इथे देखील डॉट बॉल आलाय. 5 बॉलचा खेळ कंप्लीट. आतापर्यंत 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्या सागरने. खरंच कौतुक करावं लागेल सागरचं. ओव्हर नंबर 2 चा खेळ चालू आहे. 20 धावा फलकावरती बनल्या गेल्यात. 20 ऑन अ बोर्ड. हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने फटका सजवला. मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर, आणि इथे एकच सिंगल मेल. क्या बात आहे. कौतुक करावं लागेल. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही पाहत असाल की 18 धावा खर्च केल्या, परंतु दुसऱ्या बंधूने मात्र इथे त्याची जागा भरून काढली. तिथे फक्त आणि फक्त 3 धावांचं षटक हाताळलंय. म्हणजे आता धावफलक जाऊन पोहोचलं 21. शुभ संख्या 21 ऑन अ बोर्ड. 21 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालंय. दुपारचं सत्र तुम्ही पाहिलं असेल. अगदी टॉप क्लास मॅचेस, कारण की नामांकित स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळते. स्वर्गीय जनार्दन शेठ भोईर व भास्कर दादा शेलार स्मृती चषक 2026 हे तरा तुम्हाला पाहायला मिळत आहे. कारण की एक मोठी स्पर्धा, नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जातं. आणि याही वर्षी स्पर्धेचं नियोजन आयोजन तुम्हाला टॉप क्लास पाहायला मिळतोय. नंतर आपण जर पाहिला तर मुख्य व्यासपीठावरती नुकतं ज्यांचं आगमन झालंय सन्मान्य आदरणीय विराजी देशमुख साहेब देखील इथे उपस्थित आहेत. नामांकित उद्योजक आणि त्याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे आपण पाहतोय तालुका अध्यक्ष. आणि याचे चमचमणारी ट्रॉफीज तुम्ही पाहतात. आकर्षक मोमेंट, ब्युटिफुल ट्रॉफीज त्या देखील त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आल्यात. आणि नेहमी सातत्यानं प्रोत्साहन ते देत असतात टीम सावरे संघासाठी या स्पर्धेसाठी. आणि क्रिकेटवरती अत्यंत प्रेम असणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे विराजी देशमुख साहेब. नक्कीच त्यांचं देखील आपण पाहतोय की राहताना या जरूर या दरम्यान बालदादा बोराडे साहेबांचे इथे आगमन होते. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. पोटोकम बॉक्स. येस, थँक्यू सो मच. इथे देखील हाफ ट्रॅकर बॉल होता. आडवा बॅटने फटका सजवलाय. फिल्डर आहेच, त्याला बीट करून बॉल चाललाय सीमा रेषा पार. धावा मिळतात सर. आडवा बॅटने केलेला कडवा प्रहार चौकार. चौकार आलाय. ज्या आतुरतेने त्या चौकाराचे वाट पाहत होतो तोच चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा बॉल. इथे देखील चापट स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्ट्रेट खेचलाय विषय प्रिजम मध्ये. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर बॉलला कलेक्ट केला, थ्रो केलं, तोपर्यंत एक सिंगल मिळते. आणि या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आता धावफलक जम पोहोचलोय 26. 26 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 ऑन गोईंग तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. दमकम दाखवतात मैदानाच्या आतमध्ये. अजून सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल.
26 राहुल आणि अक्षय ही जोडी कात्रप म्हटलं तर सातत्याने एक दिग्गज संघ दादा संघ म्हणून ओळखला जातो. हो इकडे देखील स्विच हिट फटका दमदार अल्टी पल्टी केसलेस फिल्डर जातात. क्या बात आहे. फिल्डिंग चांगल्या पद्धतीची पाहायला मिळतात. प्रमोद होते तिथे आणि चांगली फिल्डिंग तुम्हाला जरूर पाहायला मिळालं. स्विच हिट होता. थँक्यू सो मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थाने आपल्या मंडळाचे आधारस्तंभ कैवारी आदरणीय रवींद्र भोईर साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खऱ्या अर्थाने 2 दिवस त्यांची उपस्थिती नव्हती. थोडीशी तब्येत त्यांची बरी नव्हती, परंतु आता या अंतिम दिवसामध्ये पुन्हा एकदा त्यांची उपस्थिती लाभते आणि त्यांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेमध्ये. आदरणीय रवींद्र भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. यस ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जिथे ऑनगोईंग मॅच रंगतीये. 28 धावा धाव फलकावरती लागले गेले. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल लॉफ्टेड स्ट्रोक आणि इथे फिल्डर जज करतात आणि इथे कॅच देखील ड्रॉप. थोडस जजमेंट मध्ये चुकी म्हणावं लागेल. तोपर्यंत या 2 धावा इझिली कंप्लीट होतात आणि या 2 धावाच्या मदतीने षटक क्रमांक 3 देखील कंप्लीट झाले आणि धावफलक पोहोचले 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट्स. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय रवींद्र भोईर साहेब इथे उपस्थित आहेत. बाळाशेठ कांबरी साहेबांचे अत्यंत निकटवर्तीय त्यांचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांचं आपण करूया स्वागत. आदरणीय रवींद्र भोईर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. विराज दादा देशमुख यांचा कटआउट आहे. त्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झालं तर नक्कीच नितीन दादा भोईर आणि ऋतिक दादा भोईर यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. आकाश आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. शेवटचं आणि अंतिम षटक. पहिला बॉल लॉफ्टेड स्ट्रोक खेचलाय. भिरकावून देण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये. फिल्डर जज करतात परंतु यावेळी जजमेंट खराब म्हणावं लागेल. तोपर्यंत या 2 धावा पहिल्याच बॉल वरती जरूर एकवडल्या जातात. 2 धावा नक्कीच धावफलकावरती ऍड होतात. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 प्रगतीपथावरती अखेरचं षटक आहे. शेवटचं षटक म्हटलं तर निर्णायक षटक. गोलंदाजी करत असताना म्हणावं लागेल तर दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिला तर बॅटिंग करत असताना हाणामारीचं षटक म्हटलं जाईल. षटक क्रमांक 4 ऑन गोईंग. बॉलिंग ट्रॅक वरती आकाश. स्ट्राइक एंड वरती अक्षय. हो इकडे देखील आपण पाहतोय शफल होऊन फटका दमदार आहे. बॉल चाललाय सीमा रेषा पार. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनचा बाहेर आलेला अक्षयचा वार. चौकार. छत्तीस धावा धाव फलकावरती आहेत आणि कात्रप संघ म्हटलं तर आमचे आकाश राऊत देखील इथे उपस्थित झालेत. आकाश आपलं देखील स्वागत आहे. खंदे समर्थक आहेत त्या टीमचे. मॅन फ्रॉम कात्रप. हो इकडे देखील ओव्हर द रोप फटका दमदार आहे. इथे देखील हवाई हल्ले मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत आणि आता देखील अक्षयच्या बट मधून आलेला हा सीमा पार. 1 बाउन्स. चौकार. आणि चौकाराच्या मदतीने आपण पाहतो आता धावफलक जम पोहोचलाय 40 या धावसंख्येवरती. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. 3 बॉलचा खेळ नक्कीच कंप्लीट झालाय. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर डबल, तदनंतर बॅक टू बॅक 2 चौकार. हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळतो. असं वाटलं होतं की धावा थोडंफार इक्वल बेस वरती, परंतु इथे तदनंतर ग्राफ अप झालाय. पुढचा बॉल पुन्हा शेखदा राईट आम ऑफ द विकेट. हो इकडे देखील फुल टॉस बॉल. फिल्डर आहेत लॉक. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. विकास भांडे आल्यात मैदानाच्या आतमध्ये. इनाट नंबर आपण पाहतो 3 वरती. एक आर्डिटर बॅटर म्हणून नेहमीच विकासांची ओळख राहिली आहे. नेहमीच सातत्यानं रवाना संघाला नक्कीच ओळखलं जातं. विकास भांडेला तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 41 धावा धाव फलकावरती आहेत.
नक्कीच आपण जर पाहिलं तर जेव्हा जेव्हा या क्रीडानगरीमध्ये या स्पर्धा होत असते मोलाचं योगदान आमच्या रियाज मामूंचं देखील असतं. त्यांचं देखील आम्ही खरंच आभार व्यक्त करतोय. त्यांचं देखील मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय आणि त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. रियाज मामू देखील आभार. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच विकेटचं पतन तुम्हाला पाहायला मिळतोय. अक्षय महत्वाची विकेट होती आणि अक्षयला परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर आणि अजून एक धक्का लागलाय टीम कात्रप संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅटर आपण पाहतोय नय्यर आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल आहे 41 धाव फलकावरती आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर आणि लास्ट बॉल ऑफ द इनिंग. नयन स्ट्रायकिंग वरती तुम्हाला पाहायला मिळतं. शेवटचा बॉल आहे पूर्वार्धाच्या खेळामध्ये. इकडे देखील आपण पाहतोय लॉफ्टेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक. मिड विकेटला फोल्डर आणि तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट. 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात आणि धाव फलक जर पोहोचले 43-44 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. येणारे 24 बॉल आणि 44 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या सेकंड इनिंग मध्ये टीम काराव संघाला. जिसके बाद सच्चा वेळ घेऊ नका. चला स्पीडअप करणं देखील गरजेचं आहे. हे संगीत तुम्ही नक्कीच ऐकत होतात. करताना विराजी देशमुख साहेबांचं हे संगीत आणि सातत्याने दिलदार असं व्यक्तिमत्व तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. विराजी देशमुख साहेब तुम्हाला जरूर पाहायला मिळतील मुख्य व्यासपीठावरती.
जयेश भगत साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. अनिकेत भोईर यांच्या शुभ हस्ते आपण जयेश भगत साहेबांचा इथे सन्मान करतोय. थँक्यू सो मच अनुजजी मोरे सर आणि थँक्यू सो मच रोशनजी संते सर. विकास बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती हा डॉट बॉल. चार ओव्हरची मॅच आणि आता टार्गेट सेट झालाय 44. 44 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विकास. या आपल्याला देखील पुन्हा एकदा तुम्ही पाहता ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर भरता वगैरे बॉल निघून चाललाय श्रीरक्षक अक्षय बांबुळकरच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती होती. या श्रीरक्षकाच्या भूमिकेत फाईन लेग अक्षय आहेत. या श्रीरक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय खर तर गिरीश आहेत आणि यांच्यासोबत तोच पण पवन. पवन म्हटलं की 12चा वेग. बिग हिट करण्याचा प्रयत्न, इथे अपील स्ट्रॉंग होती, संपर्क आहे की नाही पाहावं लागेल. टप्पा पडल्यानंतर प्रचंड वेगाने बॉल चाललाय श्रीरक्षकाच्या हातामध्ये पडतो. आता हळूहळू 11 खेळाडू अपील करतात. दोन्ही पंच आता सलाम मुशरा करतील आणि एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल या शंका नाहीये. एका बाजूला कल्याण ग्रामीणचा बकॅट ऑन तुम्ही पाहताय खर तर योगराज महाराज बुटेरे, त्यासोबत तुम्ही पाहता डीके हे देखील आपल्यासोबत जोडले गेले. त्यामुळे आता दोन्ही पंचांचा योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल यातील मात्र शंका नाही. आणि अप्रतिम कामगिरी आपल्याला पार मिळते तिन्ही पंचांची. कोणत्याही प्रकारचा गालबोट या स्पर्धेमध्ये लागलेला नाहीये. त्यामुळे इथून घडले काय तर बॅटर सेफ. त्यामुळे आपण पाहतोय आपण या मॅच मध्ये खरं तर सलगचा तिसरा बॉल आता डॉट बॉल पाहायला मिळेल. 44 धावाचं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना तुम्ही पाहताय दोन्ही बॅटर आता मैदानावरती दाखल झालेत. एका बाजूला विकी आणि त्याच्या साथीने तुम्ही पाहताय मैदानावरती देखील चिलवले. बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय अक्षय बांबुळकर कडून घडली चूक. आणि आता वरती पाहतात की सूर्य देवताची किरण डोळ्यावरती आले का, पण नाहीये. कारण सूर्य देवताची किरण आहे ते मागच्या बाजूला आहेत. बेलुडी गावचे उद्योजक निलेश दादा कराळे आणि त्यासोबत सचिन दादा घोरपडे यांचं आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून कॅच ड्रॉप, त्यानंतर सिंगल बाल हे पाहायचं. आता इतकंच या मॅच मध्ये जेल निसरल्यानंतर किती घातक ठरतोय निखिल शेलवले. फुल टॉस, बेगीट करण्याचा प्रयत्न, फसवलंय, जाळं रचलं होतं, सापळं, त्या सापळामध्ये अडकवण्याचं काम केलंय. विकीला मैदान सोडावं लागेल. फंदस बा बॅटर मैदानावरती रोहन उर्फ बाबू मैदानावरती दाखल झाला. या मॅच मध्ये बाबूला आता चांगली खेळा करावी लागेल. कारण एका बाजूला आपण पाहतोय निखिल शेलवलेला एक जीवनदार माल जो संघ नायक आहे, त्यानंतर विकी बनवटे आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याचा पूर्णपणे फसला. परंतु बाबूला या मॅच मध्ये भरोसा दाखवावा लागेल आणि अखेर चांगली बॅटिंग करावी लागेल. बरोबर तयार, राईट मोर द विकेट विकास. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, लाईन चेक केली जाईल. इथे घडले काय,
टप्पा पडल्यानंतर स्विंग होत चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये रिव्हर्सचा पवित्रा पूर्णपणे फसला बंद जाताना जिकडे बारा तिकडे मारा आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न पावतोय आणि अखेर येतोय डॉट बॉल ची समाप्ती होत डॉट बॉल ची समाप्ती होत असताना पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपलाय त्यामुळे धावफलक तुम्हाला पार मिळेल टीमची टोटल आता स्कोर बोर्ड वरती 1 या आकड्यावरती पार मिळेल लॉस ऑफ 1 विकेट राहुल पहिला बॉल ऑन साइडला खेचलाय डीप मध्ये खेळाडू उपस्थित पोहोचतील बॉल वरती आणि एक सिंगल धाव मिळेल राहुल हिरवे आले बॉल ट्रॅक वरती ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती असताना राहुल हिरवेच्या साथीनं समोर तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एंड वरती बाबू या मात्रावरती दाखल होतोय 4 ओव्हरची मॅच आहे 44 धावांचं लक्ष तुम्हाला या मॅच मध्ये पार मिळेल बरोतिया चांगला फटका आहे ऑन साइडला खेचला स्कोर एकला खेळाडू डीप मध्ये पोहोचतोय अप्रतिम झेल तिथे टीपला गेला आणि अखेर अजून एक धक्का आता लागतोय मात्रावरती प्रसाद भोईर आपण कुठे असेल तर आपण कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधा प्रसाद भोईर आणि चला एक समालोचक मित्र आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन थांबा प्रसाद भोईर प्रसाद भाई या पण ऋतिक आमच्या पर्यंत माहिती पोहोचवत आहेत प्रसाद या पण चला 2 प्रसाद भोईर आहेत त्यामुळे प्रसाद भोईर उर्फ गणपत आपण या आपली वाट पाहिली जाते चला मात्र लवकरात लवकर सुरुवात करा हा षटकार आलाय त्यामुळे धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पार मिळेल गावदेवी कात्रपडम सिद्धिविनायक काराव या 2 टीमच्या दरम्यान मोठी मॅच रंगती आहे हाफ ट्रॅकर बॉल आडवा मारण्या खेळण्याचा प्रयत्न होता संपर्क नाहीये बट आणि बॉलचा अजून एक डॉट बॉल इथे तुम्हाला पाल मिळेल बरदाम वेगाने खरतर हा बॉल देखील निघून चालाय सुरक्षकाच्या हातामध्ये ओव्हर नंबर 2 राहुल हिरवेला तुम्ही पाहताय चांगला बॉलिंग त्याने केली आहे एक षटकार आल्यानंतर तर देखील आपण पाहतोय पूर्णपणे कमबॅक करायचा प्रयत्न आता मैदानावरती राहुल हिरवे या मॅच मध्ये करतोय धावा रोखण्याचा प्रयत्न साधण्याने तुम्हाला जरूर त्याच्या माध्यमातून पार मिळेल यावेळेला देखील पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला देखील संपर्क नाही वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न वारंवार करतोय राहुल हिरवे या मॅच मध्ये त्यामुळे पुन्हा एकदा आपण पाहतोय खरं तर बॉलला थांबवण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाने देखील चांगला केला
विकास भांडेला तुम्ही पाहताय डॉट बॉलची आता समाप्ती होत असताना मरतो यार. इथे 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 घडले काय तर यशच्या उद्ध्वस्त केल्यात फरंदच बाद. टर्न केला आउट साईडला डीप मध्ये खेळाडू पोहोचतात वेगानं बॉलवरती पोहोचतात सिंगल मारली सिंगलवरती थांबावं लागेल दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय आणि अखेर दोन धाबा ते मिळतील तिसऱ्याचा प्रयत्न करतात नकार दिलाय. या बादमध्ये निखिल शेलवलेच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी आहे. इथून 44 धाबा जर चेस करायचे तर टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या मोठी उभारावी लागेल या मॅच मध्ये कारण अभि नाही तो फिर कभी नाही कारण ही स्पर्धा तुम्ही पाहताय सावरेकरांच्या स्वप्नातून साकार झालेली भव्य दिवस स्पर्धा आणि जर इथून परास्त झाले तर 365 दिवस या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. खेचलाय ऑन साइडला टर्न केलाय लॉंग ऑनला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉल हिट बॉल जाईल सीमा रेषा पार षटकार. अजूनही 22 धाबाची गरज या मॅच मध्ये 8 बॉलचा खेळ शिल्लक 22 धाबा चीज करावा लागतील. स्वीप केलाय यावेळेस देखील फटका तर चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतील त्यांच्या अवाकामध्ये चेंडू आलाय जरूर परंतु कधी धावा मिळतील. 2 धाबा 1 मिनिटात तिसरीचा प्रयत्न पुन्हापुढे थांबवलाय आणि आता 2 धाबावरती समाधान मानावं लागेल. 7 बॉल 20 धाबाची गरज आहे आता या मॅच मध्ये. चांगला खेळ या स्पर्धेमध्ये खेळावा लागेल. 7 बॉल मध्ये 20 धाबा इथून चेस करावा लागतील. बरोबर या बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न खेळाडू उपस्थित पॉइंटला समीर राऊत हा झेल इथे टीपला त्यामुळे अजून एक धक्का लागतोय. आता टीम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक काराव संघाला 50 बाद.
इथून अजूनही 14 धाब्याची गरज आहे. बर्दिया मोठा फटका घेण्याचा प्रयत्न लॉंगॉनला खेळाडू पोहोचतात लॉंगॉपच्या क्षेत्रामध्ये तिथे जेल स्वीकारलाय आणि आता शेवटचा एक बॉल 14 धाब्याची गरज. शेवटचा बॉल शिल्लक आहे त्यामुळे लकी आता मात्रेवरती आलाय. किती लकी ठरतोय ते पाहावं लागेल. शेवट गोड केलंय टीम गावदेवी कात्रप संघ त्यामुळे त्यांचं अभिनंदन. तर हार्ड लक टीम सिद्धिविनायक काराव. आणि चला आपण विराज देशमुख साहेबांचा इथे सन्मान करूया. आदरणीय विराज देशमुख साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांचा इथे आपण विशेष सन्मान करूया. आपल्या मुख्य व्यासपीठावरती नितीनदादा भोईर, त्यानंतर नरेश भोईर आणि गणेश कराळे आणि रवींद्र शेठ भोईर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. वामनजी भोपी साहेब देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान आपण करूया ज्यांच्या माध्यमातून खूप मोठं योगदान आहे. ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज आम्हाला लाभलेल्या आहेत आणि त्यांचा इथे आपण करतोय विशेष सन्मान. त्यानंतर रुपेश बनोटे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. रुपेश बनोटे साहेब इथे उपस्थित आहेत आणि